श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हिंदू धर्मात काल भैरव जयंतीला विशेष महत्त्व आहे. शास्त्रानुसार काल भैरव हे भगवान शिवाचे उग्र रूप आहे. त्यामुळे त्यांची पूजा केल्याने मनुष्याला प्रत्येक दुःखापासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी प्राप्त होते. त्यामुळे काळाची भीतीही संपते. काल भैरव जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते. याला कालाष्टमी असेही म्हणतात. या दिवशी काल भैरवाचा जन्म झाला असे मानले जाते, म्हणून याला काल भैरव जयंती म्हणतात. काल भैरव जयंती मंगळवारी किंवा रविवारी साजरी केली जाते, कारण हे दिवस त्यांना समर्पित आहेत. काल भैरव जयंतीला महाकाल भैरव जयंती किंवा काल भैरव अष्टमी असेही म्हणतात. आणि या विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा प्रभाव कित्येक पटीने जास्त होतो. म्हणूनच आपल्याला संध्याकाळी लिंबाचा हा प्रभावी उपाय करायचा आहे, ज्याच्यामुळे आपले सर्व कष्ट, सर्व दारिद्र्य, पैशाच्या जेवढ्या पण आपल्याला अडचणी असतील त्या दूर होण्यामध्ये एकदम कारगर असा हा उपाय. म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा. खूप महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 4 डिसेंबर रोजी रात्री 9:59 सुरू होत आहे, जी 6 डिसेंबर रोजी सकाळी 12:37 पर्यंत समाप्त होईल. अशा स्थितीमध्ये 5 डिसेंबर 2023 रोजी काल भैरव जयंती साजरी केली जाईल. हिंदू धर्मग्रंथानुसार काल भैरव हे भगवान शिवाचे उग्र रूप मानले जाते. त्यामुळे त्यांच्या जयंती दिवशी त्यांची यथोचित पूजा केल्याने माणसाच्या जीवनात केवळ आनंदच राहतो. याने सर्व प्रकारच्या पापापासून मुक्ती मिळते. असे मानले जाते की जर काल भैरवजी व्यक्तीवर प्रसन्न असतील तर त्याला नकारात्मक शक्तींशिवाय अडथळे आणि भूत प्रेत यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागत नाही. भगवान भैरव पाप्यांना शिक्षा देण्यासाठी काठी धरून कुत्र्यावर स्वार झालेले दिसतात. या दिवशी भगवान काल भैरवाची पूजा केल्याने चांगले आरोग्य आणि यश मिळते. यासोबतच कुंडलीत शनी आणि राहूचे दोषही दूर होतात. जर तुमच्या डोक्यावरही कर्जाचा डोंगर झाला असेल, काही केल्याने कर्ज फिटतच नसेल, आलेला पैसा घरात स्थिर राहत नसेल आणि खर्चच वाढत चालला असेल, आजारपण, विविध रूपांमध्ये आलेली लक्ष्मी घरातनं परत निघून जात असेल आणि म्हणजे तुमच्यावर दुःखाचं डोंगरच कोसळलेला असेल, तर तुम्ही हा प्रभावी उपाय करून पाहाच. तुम्हाला लिंबाचा हा प्रभावी उपाय मंगळवारच्या दिवशी करायचा आहे, ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यातली जेवढे पण संकट आहेत, दारिद्र्य, सगळं हमखास दूर होणार आहे. तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला काय करायचं ते. हा उपाय करता आपल्याला 11 लिंबू लागणार आहेत. तर ही लिंबू जी आहेत आपल्याला म्हणजे 5 तारखेला जे आहे काल भैरव जयंती आहे, म्हणून आपल्याला आदल्याच दिवशी ही लिंब आणून ठेवायची आहेत. म्हणजे 4 डिसेंबरलाच तुम्ही ही लिंब घरामध्ये आणून ठेवून द्या. फक्त विकत घेताना एक काळजी घ्या की ती एकदम व्यवस्थित असली पाहिजेत. कुठूनही म्हणजे डागळलेली किंवा त्याच्यावर कसल्याही प्रकारचे डाग किंवा कुठे तुटलेली वगैरे किंवा कशी खंडित नाही असली पाहिजेत. अखंड अशी आपल्याला एकदम छान अशी 11 लिंब लागणार आहेत. ह्या उपायाकरता आपल्याला 11च लिंब लागणार आहेत. न एक लिंबू कमी न एक लिंबू जास्त. 11 लिंबू तुम्हाला 4 डिसेंबरलाच म्हणजे मंगळवारी काल भैरव जयंती आहे, तर आपल्याला जे आहे हे सोमवारीच आणून ठेवायची आहेत. तर आपल्याला ह्या उपायाकरता जी आपली 11 लिंब आहेत आणि एक प्लेट असं घेऊन आपल्याला सकाळीच म्हणजे 5 डिसेंबरला सकाळीच काल भैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळीच जे देवघरासमोर बसायचं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, एक लिंबू त्या 11 लिंबूंपैकी एक लिंबू पहिला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. आपल्या ज्या पण समस्या, ज्या पण अडचणी आहेत त्या खऱ्या आपल्याला
कालभैरवांना सांगायचे आहेत. आणि त्याचबरोबर कालभैरव अष्टकमचं आपल्याला पठण करायचं आहे. जर तुम्हाला नाही येत असेल तर गुगलवर सर्च किंवा यूट्यूबवर लावून द्या तुम्ही आणि त्याच्यावर श्रवण केलं तरीही चालणार आहे. जर येत नसेल तर येत असेल तर स्वतःहून बोला. आणि त्याच्यानंतर जी आपल्या समस्या सांगितल्यानंतर जे आहे हे अष्टकमचं आपल्याला पठण करायचं आहे. आणि त्यानंतर त्या प्लेटमध्ये जे आपल्याला हे लिंबू ठेवून द्यायचं आहे. परत आपल्याला दुसरं लिंबू जे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. परत आपल्या समस्या बोलायच्या आहेत आणि त्याचबरोबर कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. आणि पुन्हा जे पहिलं लिंबू आपण प्लेटमध्ये ठेवलं त्याच्या शेजारी हे दुसरं लिंबूसुद्धा ठेवून द्यायचं आहे. अशा रीतीने आपल्याला 11 वेळा आपली जी पण समस्या आहे म्हणजे तुमची पैशासंबंधित असू दे किंवा म्हणजे कोणत्याही व्यवसाय नोकरी धंदा कशा संबंधित जी पण तुमची अडचण आहे ती अशी तुम्हाला 11 वेळा बोलायची आहे. त्याचबरोबर कालभैरव अष्टकम तुम्हाला 11 वेळा बोलायचं आहे. आणि ती लिंबू जी आहेत त्या प्लेटमध्ये आपल्याला ठेवून द्यायची आहेत. आणि ती लिंबू आपल्याला तिथेच ठेवून द्यायची. तर आता संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, ह्या 11 लिंबांची आपल्याला माळा तयार करून घ्यायची. म्हणजे सुई धाग्याच्या मदतीने आपल्याला ही माळा तयार करून घ्यायची आहे. त्याचबरोबर जे आहे आपल्याला एक दिवा बनवून घ्यायचा. दिवा कणकेचा बनवला चालेल किंवा आपल्या मातीची पणती घेतली तरीही चालणार. आणि त्याला आपल्याला चौमुखी दिवा बनवायचा म्हणजे त्याच्यामध्ये 4 लांब वाती आपल्याला ठेवायच्यात. असं आपल्याला चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे. आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचंच तेल टाकायचं आहे. कारण मोहरीचं तेल जे आहे ते आपल्या घरातलं दारिद्र्य दूर करण्याकरता आणि आपल्या चांगले दिवस येण्याकरता आपण मोहरीचं तेल टाकणार आहे. त्याचबरोबर आपल्याला एक नारळसुद्धा लागणार आहे. आता ही लिंबाची माळ, एक नारळ आणि एक चौमुखी दिवा घेऊन आपल्याला जायचं आहे कालभैरवाच्या मंदिरामध्ये. जर तुमच्या इथे कालभैरवाचं मंदिर नसेल तरच तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं. पण असेल तर तुम्हाला कालभैरवाच्या मंदिरामध्येच जाऊन हा उपाय करायचा आहे. आणि नसेलच तर तुम्ही महादेवांच्या मंदिरात कोणत्याही महादेवांच्या मंदिरामध्ये गेले तरीही चालणार आहे. आपल्याला मंदिरामध्ये गेल्यानंतर ही लिंबाची माळ जी आहे ती कालभैरवांना घालायची आहे. आणि त्याचबरोबर जी आहे त्यांच्यासमोर हा चौमुखी दिवा जो आहे आपल्याला प्रज्वलित करायचा. आणि हा नारळ आहे तो तिथे अर्पण करायचा आहे. आणि त्यांच्या चरणावर आपलं डोकं ठेवायचं आहे. आणि जे आहे पूर्ण श्रद्धेने पूर्ण मनोभावे तुमची जी पण समस्या आहे ती कालभैरवांना सांगायची आहे. त्यानंतर आपल्याला मंदिरामध्येच बसून जे 1 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. आणि त्यानंतर जे आहे पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा भगवंतांना सांगायची आणि मग आपल्या घरी यायचं आहे. अत्यंत प्रभावी उपाय आणि एवढी सुवर्ण संधी चालून आलेली आहे. कारण कालभैरव जयंतीच्या दिवशी जर हा प्रभावी उपाय आपण केला तर आपल्या आयुष्यातलं सगळं दारिद्र्य सर्व कष्ट सगळी संकट दूर जाणार आहेत. फक्त करताना पूर्ण श्रद्धेने करा तरच आपल्याला त्याचं शुभ फळ मिळतं. कारण कालभैरव म्हटलं तर साक्षात महादेवांचंच स्वरूप आहे. आणि महादेव छोट्याशा सेवेला सुद्धा भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.